आणि जालन्यात रास्ता रोको दरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। धोपटेश्वर परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। 8 ते 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी संजय सरोदे। संजय, नक्कीच मराठा समाजाने जी जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जी मागणी केली होती की सगळ्या शहरांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्याचा अध्यादेश जो काढला आहे तो अध्यादेशाच्या कायद्यात अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी आज राज्यभर प्रत्येक गावात आणि शहरामध्ये जरांगे पाटील यांनी रस्ता रोकोचे आवाहन केलं होतं। परंतु हे आवाहन शांततेत करायचं आवाहन केलं होतं, परंतु बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर या ठिकाणी मराठा आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर पोलिसांनी त्यांच्या पूर्ण लाठीमार केला आणि या ठिकाणी पोलिसांनी या आंदोलकांना 8 ते 10 आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेतले आहे। परंतु जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे, कुठे शांततेत आहे तर कुठे रस्ते अडवण्याचा एक प्रकार होत आहे। परंतु जरांगे पाटील यांनी जे आवाहन केले शांततेत आंदोलन करावं, त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न आंदोलक करत आहेत। त्यामुळे मराठा समाज कुठेतरी उद्रेक करतोय असं या ठिकाणी दिसतंय। मंठा शहरामध्ये ही पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांनी घोषणाबाजी केली, 1 मराठा लाख मराठा अशी मंठा पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांनी घोषणा केली। त्यामुळे हे जे आंदोलन होत आहे ते कुठल्या लेवलला जाणार आहे हे ठिकाणी पाहणे गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी संजय।